स्वतःला अशा ठिकाणी पाहून खुशीला काहीच समजत नाही. ती आठवण्याचा प्रयत्न करते. मग तिला आठवते की ती आर्यनचा हात धरून मंडपाबाहेर बसली होती. तेव्हा संपूर्ण हवेलीचे दिवे गेले होते आणि तिथे कोणीच नव्हते. एक रुमाल तिच्या नाकाजवळ ठेवला होता. खुशी तिच्या आजूबाजूला पाहण्याचा प्रयत्न करते की ती जागा कोणती आहे, पण ती अजूनही क्लोरोफॉर्मच्या प्रभावाखाली होती. त्यामुळेच तिला अजून शुद्ध आली नव्हती. मग तिला कोणाचे तरी बोलणे ऐकू येते. मुलगा, मॅडम, तुम्हाला वाटत नाही का सरपोतदारच्या घरातून या मुलीला उचलून तुम्ही स्वतःसाठी एक मोठी समस्या निर्माण केली आहे. तो आर्यन सरपोतदार आहे. ही जागा शोधणे त्याच्यासाठी मोठे काम नाही. त्याचा फक्त एक कॉल आणि संपूर्ण पोलीस पथक शोध सुरू करेल. तुम्ही म्हणाल तर लवकरात लवकर या मुलीचा खेळ संपून इथून निघून जाऊ. मुलगी, मी एवढं सोपं मरण नाही देणार या मुलीला, कारण हिच्यामुळे त्या आर्यनने कितीतरी वेळा माझा अपमान केला आहे. पार्टीत त्याने मला दिलेल्या थप्पडचा माझ्या गालावर कोणताही ठसा उमटला नसला तरी त्याचा प्रतिध्वनी आजही कानावर पडतो. मला कमी लेखून त्याने मोठी चूक केली. माझ्याशी पंगा घेतलाय तर मी इतक्या लवकर मरू देणार नाही. मी तिला खूप त्रास देईन आणि तिच्या यातना मला आराम देतील. त्याने मला जितक्या वेळा वेदना दिल्या आहेत त्या अपमानाचा बदला आता ही लो क्लास मॅडम देईल. मुलगा, जर तुम्हाला हे करायचेच असेल तर ठीक आहे, पण मला असे म्हणायचे आहे की तुम्ही जे करायचे ते लवकरात लवकर पूर्ण करा, कारण जे त्यांचे काम लवकर पूर्ण करतात तेच यशस्वी होतात. मग थोडा वेळ थांबून तुम्हाला हवे असेल तर तुम्ही माझ्याकडे हिला सुपूर्द करून परदेशात जाऊ शकता. मी तिची अशी स्थिती करेल की ती नीट जगूही शकणार नाही आणि मरणारही नाही. हा तुमच्यासाठी परिपूर्ण बदला असेल. त्या मुलाच्या बोलण्यातून खुशीला त्याच्या क्रूरतेची जाणीव झाली होती आणि ती मुलगी इतर कुणी नसून ती टीना असल्याचं तिला समजलं होतं. त्यांचे असे बोलणे ऐकून टीनाने त्या माणसाला जोरात चपराक मारली आणि म्हणाली, जर तू बाबांसाठी काम करत नसता आणि मला तुझी गरज नसती तर आज हा तुझा शेवटचा दिवस असता. माझा सूड कसा घ्यायचा हे मला माहीत आहे, पण माझ्या सूडाच्या आड स्वतःच्या फायद्यासाठी तू ज्या रोट्या भाजण्याचे स्वप्न पाहत आहे ते विसरून जा. मला नको शिकवू कधी काय करायचे. कितीतरी हुशार लोकांना मी फसवले आहे. तू फक्त लक्ष दे की ही मुलगी पळून जाण्यात यशस्वी होऊ नये. टीनाच्या लक्षात आले की ती बोलत होती, पण तिच्यासमोर उभा असलेला मुलगा त्याच्या गालावर चोळत बसला होता. ते बघून टीना रागाने जोरात ओरडली, तुझ्या गालाला मधमाशी चावली नाही जो इतका वेळ चोळत बसला आहेस. तुझं गाल चोळणे बंद कर, नाहीतर यावेळी मी खरोखर तुझ्या गालावर मधमाशा सोडेन. चल आता इथून निघून जा. ती व्यक्ती तिथून निघून गेली आणि टीना त्याच खुर्चीवर बसली. तिने खुशीकडे पाहिल्यावर खुशीने पुन्हा बेहोश होण्याचे नाटक केले. टीना, पुरे झाले आता. आरपारची लढाई होईल. या सरपोतदार अंपायरला मिळवण्यासाठी मी सुरुवातीपासूनच खूप मेहनत केली आहे. आता एकतर आर्यनला मला त्याची कायदेशीर पत्नी बनवावी लागेल किंवा त्याला त्याच्या लो क्लास प्रेमाचा गळा दाबताना पाहावे लागेल. मिस्टर आर्यन सरपोतदार, आता तुला माझ्याकडून हरावे लागेल. हे माझे मला आणि तुला वचन आहे. तू मला पोलिसांच्या बेड्या घालून तुझ्या घरातून हाकलून दिलेस. आता तू तुझ्या नावाचा सिंदूर लावून मला तुझ्या घरात नेशील. सरपोतदार हवेली. खुशी बेपत्ता असल्याचे नैना आणि इतर सर्वांनी ऐकताच सर्वांच्या मेंदूने काम करणे बंद केले. सुमन आणि सतीश यांची प्रकृती वाईट होती आणि ते रडत होते, तर नैनाची प्रकृतीही फारशी चांगली नव्हती. प्रत्येकजण आपापल्या स्तरावर तिच्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करत होता, पण कुठूनही बातमी मिळत नव्हती. खुशीची कोणतीही माहिती कळत नाही हे पाहून आर्यनने रागाने आपला फोन समोरच्या भिंतीवर फेकला आणि त्याचे दोन्ही हात टेबलावर आपटले आणि म्हणाला, ही सर्व माझी चूक आहे. मी तिचा हात सोडायला नव्हता पाहिजे. संपूर्ण चूक माझी आहे. एवढ्या हाय सुरक्षेनंतरही हे कुणी केले माहीत नाही. त्याने टेबलावर अनेक वेळा हात आपटल्यावर रेश्मा त्याला थांबवत म्हणाली, आर्यन,
रागाने वागायची ही वेळ नाही. आर्यन, मग मी काय करू दीदी? तुला माहीत आहे दीदी, अंधार पडताच तिने माझा हात घट्ट पकडला होता. पण मी तिला अंधारात सोडून लाईटीला काय झाले ते बघायला गेलो. तिला अंधाराची किती भीती वाटते हे माहीत असू नये. मी तिच्या सर्व जबाबदाऱ्या घेतल्या होत्या. मी आईवडिलांना वचन दिले होते की मी नेहमी खुशीची काळजी घेईन. बाहेर तर सोड, मी स्वतःच्या घरात तिची काळजी घेऊ शकत नाही. अशा परिस्थितीत मी शांत कसे राहू शकतो? जीजू, विचार करण्यासारखी बाब आहे की खुशीला घरातून कोणी नेले असेल, कारण घरात कोणीही अनोळखी व्यक्ती येऊ शकत नाही. अशा व्यक्तीचे हे काम आहे ज्याला या घरातील वातावरणाची पूर्ण जाणीव आहे आणि खुशीची सर्वात मोठी भीती काय आहे हे देखील त्याला माहीत होते. आर्यन, तुमचा इशारा टीनाकडे तर नाही ना? जिजूने होकार दिल्यावर सुजय म्हणाला, पण हे कसे शक्य आहे? ती तुरुंगात आहे. यश पुढे येत, नाही, ती यावेळी तुरुंगात नाही. आर्यन, काय बोलतोय? ती तुरुंगात नाहीये. आर्यन अचानक यश समोर आला. बाहेर येण्यासाठी तिने तुझी मदत तर घेतली नाही ना? यश, तुला बरोबर समजले, तिने माझीच मदत घेतली. असे बोलून यशने आर्यनला टीनाने सांगितलेली गोष्ट सांगितली. हे सर्व ऐकल्यानंतर आर्यनचा राग आता नियंत्रणाबाहेर गेला होता. त्याने जवळ ठेवलेला वॉशक्लॉथ उचलला आणि समोर फेकला आणि म्हणाला, तू एकदा तरी कोणाला तरी विचारायला हवं होतं. मला नाही तर निदान जुजूला तरी. तू खरंच तिच्या मैत्रीत एवढा आंधळा झाला होतास का? काही गैरसमजामुळे मी तिला तुरुंगात पाठवीन. मी तुला इतका बेकार मनाचा दिसतो का? यश, तू खरं बोललास. कदाचित हे मला कुठेतरी माहीत होते, पण मी तिला मैत्रीसाठी मदत केली होती आणि आज शेवटी तिने तिची खरी लायकी दाखवली. आधी आपण एकत्र खुशीला शोधू, मग तुला जे हवे ते बोल. मी तयार आहे मग सर्व काही ऐकायला. सुजय, यश, यात तुझा काही दोष नाही. ती आपल्याला खूप दिवस झाले फसवत होती. रेश्मा, पण खुशी खरंच कुठे आहे हे आम्हाला ठाऊक नाही. एका संशयाच्या आधारे आम्ही कोणाला काही सांगू शकत नाही. यात एखाद्या प्रतिस्पर्ध्याचा हातही असू शकतो. जेजू, नाही नुरजा, हे फक्त टीनाचे काम आहे. या घरातील प्रत्येक गोष्टीबद्दल आणि खुशीबद्दल फक्त टीनालाच माहिती आहे. ती खुशीला घरातच मारायचा प्लॅन करू शकते, तर ती काहीही करू शकते. आता तिचे सत्यही उघडपणे सगळ्यांच्या समोर आले आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे सत्य समोर आल्यानंतर गुन्हेगार आणखीनच आक्रमक होतो. आर्यन, या क्षणी कदाचित माझ्यापेक्षा आक्रमक कोणी नसेल. या क्षणी मला इतका राग आला आहे की आत्ता मी टीनाचा गळा दाबू असे वाटते. यावेळी आर्यनला खरंच खूप राग आला होता आणि तो राग त्याच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होता. यश त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, मला माहीत आहे की ही माझी चूक आहे, पण आर्यन, नाही यार, दोष तुझा नाही. ती टीनाची चूक आहे. तू फक्त मैत्री निभावली, पण तिने मैत्रीच्या नावाने नेहमीच पाठीत वार केला. यावेळी तोच चाकू परत करण्याची वेळ आली आहे. असे म्हणत आर्यनने पोलीस आयुक्तांना फोन केला. आर्यन सर, तुम्हाला आधीच माहीत आहे की आमच्या घरातील एक सदस्य गायब आहे. आयुक्त सर, पोद्दार सर, आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. काही सकारात्मक घडले की आम्ही तुम्हाला कळवू. आर्यन, काही प्रयत्न करण्याची गरज नाही सर. फक्त मिस्टर सबनीसचा गळा धरा, कारण हे काम त्यांच्या मुलीचे आहे. खुशीच्या अपहरणात टीनाचा हात आहे. आयुक्त, तुम्हाला काही कॉल किंवा मेसेज आला आहे का? आर्यन, अजून नाही, पण तुम्ही या टीनाचे लोकेशन पटकन ट्रेस कर. खुशीबरोबर काही चुकीचे व्हायला नको. आयुक्त, आम्ही लवकरात लवकर या कामासाठी आमची टीम तैनात करू. आर्यन फोन ठेवतो. यशने टीनाला फोन करण्याचा प्रयत्न केला, पण टीनाचा फोन नॉट रिचेबल येत होता. यश, ही तर माझ्या विचारांपेक्षा खूपच वेगवान निघाली. माही ऑफकोर्स आहे. एवढ्या लोकांच्या मध्ये तिने दीला मारण्याचा प्लॅन केला होता. जिजूचे लक्ष होते, नाहीतर त्या दिवशी काय झाले असते देव जाणो. नाही ना माही बेटा, मोठ्यांशी असं बोलू नये. तेवढ्यात आर्यनला एका प्रायव्हेट नंबरवरून फोन आला. जिजू, कोणाचा फोन आहे? आर्यन, हा एक प्रायव्हेट नंबर आहे. जिजू,
जिजूने फोन उचलून बोलणे ऐकायला सांगितले. कॉलर: नमस्कार मिस्टर सरपोतदार, कसे आहात? साहजिकच चांगले नाही, कारण या पोपटाचा जीव माझ्याकडे आहे. यश: आर्यन सोबत. टीना? टीना: हो माझ्या प्रिय मित्रांनो, मी टीना आहे. सगळ्यात आधी सॉरी यश, मी तुझं हृदय तोडलं आहे. तुझ्या मैत्रीचा फायदा घेतला. विचार केला नव्हता एवढा मोठा वकील एवढा मूर्ख असेल. टीनाचा कॉल असल्याचे पाहून जिजूने पोलिसांना फोन टॅप करण्यास सांगितले. टीना पुढे म्हणाली: डिअर जिजू, मला माहीत आहे तुमचे डोके खूप फास्ट चालते, पण यावेळी तुमच्या डोक्याच्या घोड्यांना जरा आराम द्या. नाहीतर माझ्या डोक्याचे घोडे इकडे तिकडे फिरले तर खुशीचा मृतदेहही सापडणार नाही. आर्यन: तू असं काही करू शकत नाहीस टीना. टीना हसत: मी काय काय करू शकते ते तू आधी पण पाहिले आहेस. मग शांतपणे ऐक. फोन टॅप करण्याची गरज नाही. लवकरात लवकर तुमच्या बंद गोदामात पोहोचा, नाहीतर प्रत्येक क्षणी तुमच्या खुशीच्या गळ्यातली दोरी घट्ट होत जाईल. आणि हो, एकटेच ये, कुणालाही सोबत आणायची गरज नाही. मी काय म्हणते ते तुला समजतंय की नाही? आर्यन: हो समजलं, लवकरात लवकर येतोय. टीना: हो डार्लिंग, लवकरात लवकर ये, कारण मी तुझी अनेक जन्म वाट बघू शकते, पण माझ्यासोबत असलेल्या या पोरांना मी थांबवू शकत नाही. मग हळूहळू यांच्या मनावर सोडलं तर ते आता खुशीला गरुडांसारखे ओरबाडतील. सुजय, यश, जिजू आणि आर्यन एकत्र. खुशीच्या कोणी सावलीलाही स्पर्श केला किंवा तिला एक ओरखडाही आला तर तुझा मृत्यू इतका वाईट होईल की कोणी तुझा चेहराही ओळखू शकणार नाही. टीना: इतके प्रेम पाहून माझे डोळे भरून आले. मी तुला 45 मिनिटांचा वेळ देत आहे. तू पोहोचू शकत असेल तर पोच. असे म्हणत तिने फोन कट केला. आर्यनने फोन खिशात ठेवला आणि तो तसाच निघून गेला. त्याला जाताना पाहून रेश्माने त्याचा हात धरला आणि म्हणाली: तुला एकट्याने जाण्याची गरज नाही. जर ती खुशीचे अपहरण करू शकते तर ती तुझ्यासोबत काहीही करू शकते. आर्यन: नाही दी, नाही, ती माझ्यासोबत काही करणार नाही, कारण तिचे सर्वात मोठे स्वप्न माझ्याशी संबंधित आहे. मी तुला वचन देतो की मी सुरक्षित आणि तंदुरुस्त परत येईन, तेही खुशीसोबत. रेश्मा: पण जिजू. नूरजहाँ, त्याला जाऊ दे. सुजय: मी पण येणार मग. आदी: आणि मी पण. आर्यन: लग्नाची मिरवणूक घेऊन जात नाही मी. सुजय: तुझं नुकतंच लग्न झालं आहे म्हणून तू इथेच राहा. आणि आदी: आता मला तुझ्या आणखी बकवास खेळ खेळायचा नाही, त्यामुळे तू माझ्यासोबत जाण्याचा प्रश्नच नाही. सुजय: पण मी तुला एकटे जाऊ देऊ शकत नाही. आर्यन: तुझा माझ्यावर विश्वास नाही का? आहे, पण त्या वेड्या बाईवर नाही. यश: ही सर्व घटना माझ्यामुळे घडली आहे म्हणून मी जाईन. जिजू: हा एकदम योग्य निर्णय आहे. तुम्ही दोघे काहीही करू शकता. आर्यन आणि यशने हात मिळवला आणि गाडीकडे धावले. त्यांना जाताना पाहून माहीनेही गाडीचा मागचा दरवाजा उघडला आणि मागून सगळ्यांना टाळत त्यात बसली. काही अंतरावर गेल्यावर ती व्यवस्थित बसली तेव्हा यशची नजर तिच्यावर पडली. तो जोरात ओरडला: तू इथे काय करतेस? माही: तुझी दृष्टी कमजोर झाली आहे का? मी येते तुमच्यासोबत. आर्यन गाडी थांबवतो: पण सालीसाहेबा, ती जागा धोक्याने भरलेली आहे. आपण खुशीला वाचवायला जातोय. अशा परिस्थितीत जर तू त्यांच्या नजरेत आली तर तू त्यांचे टार्गेट बनू शकते. माही: रिलॅक्स जिजू, मला टार्गेट बनवणं इतकं सोपं नाही आहे. तुम्ही माझ्याकडे एक इमर्जन्सी पर्याय म्हणून पहा. यश हळुवारपणे बडबडला: यार, ही मुलगी खरंच वेडी आहे. ती कधी कोणाचे ऐकत नाही. तिला पटतच नाही. विशेषतः माझी गोष्ट तर अजिबात नाही. आत्ताच माझ्यामुळे एक फ्रेंड संकटात आहे. देव न करो आणि हिला काही झाले तर माझे काय होईल? मला तिची काळजी आहे हे तिला समजत नाही. माही: अरे वकील साहेब, प्लीज जरा मोठ्या आवाजात बोला, कारण माझ्या कानाची फ्रिक्वेन्सी एवढी जास्त नाही आहे की हळू आवाजही ऐकू येईल. यश: ठीक आहे, मग ऐक. तू माझी कमजोरी झाली आहेस. आता तू म्हणशील अवघ्या काही तासात काय झालं. त्यामुळे सध्या मला एवढेच सांगायचे आहे की तू तिथे जाऊन अडचणीत येऊ नये असे मला वाटते. माही खोटच तिच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याची ॲक्टिंग करत म्हणाली: वकील साहेब, तुम्ही तर मला सेंटी केले आहे.
पण माही एवढी कमकुवत नाही की अशा हरामखोर मुली तिचं काही नुकसान करू शकतील. राहिला तुमच्या भावनांचा संबंध, तर त्यावर आपण फुरसतीमध्ये बोलू, समजले? आता तुमचे बोलणे संपले तर आम्ही थोडे लवकर निघू शकतो का? तिने फक्त 45 मिनिटाचा वेळ दिला आहे. घड्याळाकडे बघून आम्ही 5 मिनिटे वाया घालवली आहेत. त्यांचे संभाषण ऐकत असलेल्या आर्यनने गाडी चालण्यावर लक्ष केंद्रित केले आणि गाडीचा वेग वाढवला. याची नजर माहीवर होती, पण माहीने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. कदाचित तिच्याही मनात काही भावना आल्या होत्या ज्या तिला मान्य करायच्या नव्हत्या. शहरापासून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या त्याच्या बंद कारखान्याच्या आधी अर्धा किलोमीटरवर आर्यनने गाडी थांबवली आणि इकडे तिकडे पाहू लागला. आजूबाजूला कोणीही न दिसल्याने त्याने यश आणि माही यांना लपण्याचा इशारा केला आणि स्वतः कारमधून बाहेर पडून कार लॉक केली आणि चावी परत आत फेकली. इकडे तिकडे बघत तो पायीच कारखान्याच्या दिशेने निघाला. यश आर्यन तिथून निघून गेल्यावर 5 मिनिटांनी गाडीतून बाहेर आला. माही त्याच्या पाठोपाठ बाहेर आली. ती यशच्या मागे जाणार होती तेव्हा यशने तिचे दोन्ही खांदे धरले आणि तिला गाडीच्या बाजूला टेकवले आणि म्हणाला, मला माहीत आहे तू म्हणतेस की तू प्रेमावर विश्वास ठेवत नाहीस, पण तरीही तुला आर्यन आणि खुशीचे प्रेम समजत आहे. तू म्हणतेस तू कधीच प्रेमात पडू शकत नाही, पण मी तुझ्या प्रेमात पडलो आहे. अशा परिस्थितीत तू ते कर किंवा नको कर, मला काही फरक पडत नाही. आर्यनसाठी जशी खुशी महत्त्वाची आहे तशीच तू माझ्यासाठी. तू इथे जिद्दीने आली आहेस, पण आता तू आत येणार नाहीस, समजले? यावेळी माही यशच्या डोळ्यातील सत्य पाहू शकत होती. ती म्हणाली, मी इथे तुम्हाला मदत करायला आली आहे, तमाशा पाहण्यासाठी नाही. यश, ठीक आहे, पण जेव्हा तुझी मदत लागेल तेव्हा मी तुला सिग्नल देईन. तू आत ये. माही, कसला सिग्नल? यश, जेव्हा मी सर्व शक्तीनिशी आर्यनचे नाव 3 वेळा घेईन तेव्हा समजून घे की आम्ही अडचणीत आहोत. पण तोपर्यंत प्लीज पहिले आणि शेवटचे माझे ऐक. माहीने डोळे खाली केले आणि म्हणाले, ठीक आहे, मला तुझे म्हणणे मान्य आहे, पण तू पण माझा ऐक. तुझा दीदी आणि जिजूच्या जीवाला धोका होऊ देऊ नकोस, कारण मला तुझ्याकडून अनेक प्रश्नांची उत्तरे हवी आहेत. यशने माहीचा हात धरला आणि म्हणाला, मी माझी काळजी घेईल आणि मी वचन देतो की मी तुझ्या प्रश्नांची उत्तरे देईन. असे बोलून यश आत जातो आणि माही त्याच्या मागे फॅक्टरीमध्ये जाते, पण कोणाला दिसणार नाही अशा रीतीने लपून बसते. यशने इथले दृश्य पाहिल्यावर तो बघतच राहिला. येथील दृश्य वेगळे होते. टीना नववधूच्या पोशाखात उभी होती. समोर मंडप सजला होता आणि खुशीला जवळपास 2 मजल्यांच्या उंचीवर खुर्चीला बांधले होते. खुर्चीच्या दोन्ही बाजूला दोरी बांधलेली होती, ज्याला 2 लोक पकडून उभे होते. टीनाच्या सांगण्यावरून तो तिला वरखाली करत होता. ती दोरी विहिरीच्या दोरीसारखी काम करत होती. खाली काचांनी भरलेला एक मिनी ट्रक उभा होता. कुठलीही दोरी थोडीशी सैल झाली असती तर खुशी त्या काचेच्या ढिगाऱ्यात पडली असती. थोड्या अंतरावर 2 जणांनी आर्यनला पकडून ठेवले होते. आर्यन त्यांच्यापासून दूर जाण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होता. टीना, संघर्ष वगैरे करण्यात काही अर्थ नाही आर्यन. तू माझा ऐक. मी तुझ्या जानचा जीव वाचवीन. मला फक्त हा पोपट हवा आहे. तू माझ्याशी लग्न कर आणि हिला वाचव, नाहीतर या काचेत टाकण्याआधी मी एकदाही विचार करणार नाही आणि मग तुला आयुष्यभर पश्चाताप करण्याशिवाय काहीच उरणार नाही. आर्यन, तुला माहीत आहे मी माझ्या आयुष्यात तुझ्यावर कधीच प्रेम करणार नाही. तरीही तुला माझ्याशी लग्न करायचं असेल तर खुशीच्या सुरक्षिततेसाठी मी हे करायला तयार आहे, पण माझी एक अट आहे की तू आधी खुशीला सोडलं पाहिजे. टीना, जे तुला ओळखत नाहीत त्यांच्याशी तुझा हा खेळ खेळ. मी टीना सबनीस आहे. मला मूर्ख समजण्याची चूक करू नकोस. खुशी ही तुझी कमजोरी आहे, जिच्यासाठी तू काहीही करू शकतो. जसे जसे आपल्या लग्नाचे विधी चालू होतील तसे तसे हे 2 हळूहळू खाली येतील. होय, जर तू काही हुशारी केली तर एकदमही येतील. आता हे तुझ्यावर अवलंबून आहे. तुला काय हवे आहे? तुझी ही लो क्लास काचेच्या मध्ये की सुरक्षित? आर्यन, ठीक आहे, चल मांडवात जाऊ. मी तुझ्याशी लग्न करेन. खुशी काही बोलण्याच्या स्थितीत नव्हती, कारण जे काय घडत आहे याची कल्पनाही तिने केली नव्हती.
आर्यनपासून दूर जाण्याचा विचारही तिला सहन होत नव्हता. तिने भरलेल्या डोळ्यांनी आर्यनकडे पाहिले आणि आर्यनने डोळे मिचकावले आणि सर्व काही ठीक करण्याचे आश्वासन दिले. टीना, डोळ्यांतून हे संभाषण पूर्ण झाले असेल तर जा आणि मंडपात बस. कितीही एकमेकांकडे बघितलं तरी दोघं एकत्र होणार नाही. आर्यन, आम्ही आताही एकत्र आहोत आणि नेहमीच राहू, कारण आमची मनं एकत्र आहेत. तुला वाटत असेल तू असं लग्न करून माझी बायको होशील तर तू चुकीची आहेस, असं म्हणत आर्यन मांडवाकडे जाऊ लागला. तो कोपऱ्यात उभ्या असलेल्या यशकडे बघतो. यश त्याला शांतपणे मांडवामध्ये बसण्यास सांगतो आणि खुशीला वाचवण्याचा प्रयत्न करू लागतो. टीना खूप हुशार आहे आणि तिचे लग्न होईपर्यंत ती खुशीला सोडणार नाही हे त्याला माहीत होते. आर्यन मंडपात बसतो आणि पंडित पूजा करतात. टीना आनंदी आहे. तिला वाटते सर्व काही तिच्या ठरवल्याप्रमाणे होत आहे, पण तसं काही नव्हतं. आर्यनला एकटं पाहून तिला इतका आनंद झाला होता की आर्यनसारखा कुशाग्र बुद्धीचा उद्योगपती कुठलाही प्लॅन न करता तिच्याकडे एकटा कसा आला याचा तिने एकदाही विचार केला नाही. खरं तर आर्यनने गळ्यात एक लॉकेट घातले होते ज्यामध्ये एक चिप लावलेली होती. पोलीस ते ट्रेस करत होते. माहीने बाहेर पोलीस आल्याचे पाहून ती लपली. पोलीस हळूहळू फॅक्टरीत जाऊ लागले आणि माहीही त्यांच्या मागे गेली. यश मागून आला होता आणि त्याने बाहेर गेटवर उभ्या असलेल्या गुंडांचा पराभव केला होता आणि आता फक्त 2 गुंडे उरले होते जे टीनाच्या मागे उभे होते आणि ते दोघे ज्यांनी खुशीची दोरी पकडली होती. टीना आणि आर्यन हारांची देवाणघेवाण करतात. तेवढ्यात टीनाची नजर आर्यनच्या गळ्यात पडली. टीनाने लॉकेट काढले. टीना, तू हे लॉकेट कधीपासून घालायला सुरुवात केली? तुला या गोष्टी कधीच आवडल्या नाहीत. टीनाने त्याच्याकडे वळून पाहिले. त्यात एक चीप होती. टीना जोरात ओरडली, तू मला पुन्हा फसवलीस. या मुलीला वाचवण्याची शेवटची संधीही तू गमावली. तिच्या माणसांकडे पाहून दोर सोडा. टीनाने हे सांगताच मागे उभ्या असलेल्या 2 गुंडांनी दोरी सोडली. खुशी खाली पडण्याआधीच ट्रकमध्ये बसलेल्या यशने ट्रक पुढे सरकवला आणि आर्यनने धावत जाऊन खुशीला पकडले. दोघेही जमिनीवर पडतात. यश ट्रकमधून उतरतो आणि दोघांना उचलतो आणि विचारतो, तुम्ही दोघं ठीक आहात ना? आर्यन, हो, आम्ही ठीक आहोत. तेवढ्यात पोलीस आत येतात. येताच त्यांनी दोन्ही गुंडांना पकडले. या सगळ्या टीनाकडे दुर्लक्ष झालं आणि टीना अंधाराचा फायदा घेत गायब होते. आर्यन खुशीकडे गेला आणि तिला मिठी मारली. तू ठीक आहेस ना? खुशी, तुम्ही असल्यावर मला कधी काही होणार नाही. यश, ही टीना कुठे गेली? आर्यन, ती आत्ता तिथे होती. तिला शोधा. ती इथेच कुठेतरी लपली असावी. टीमने लवकरच तिचा शोध सुरू केला, पण टीना कुठेच सापडली नाही. इन्स्पेक्टर, सॉरी मिस्टर सरपोतदार, यावेळीही आम्ही टीनाला पकडू शकलो नाही. यश, आमचा तुमच्यावर विश्वास आहे. आज नाही तर उद्या तुम्ही तिला पकडाल. शेवटी ती कुठे जाणार? तेवढ्यात पायऱ्यांजवळून टीनाचा आवाज आला. ना आज, ना उद्या, ना कधीच. तुम्ही लोक मला कधीच पकडू शकणार नाही. सगळ्यांचे लक्ष मागच्या आवाजाकडे गेल्यावर सगळे अवाक होतात. टीनाने खुशीच्या गळ्याजवळ एक काचेचा मोठा तुकडा धरला होता, ज्यामुळे टीनाच्या थोडं दाब दिल्याने खुशीची मान कापू शकत होती. आर्यन, टीना, तू हे चांगलं करत नाहीयेस. खुशीला काही होऊ नये. टीना, आर्यन, मी तुला प्रत्येक प्रकारे समजवण्याचा प्रयत्न केला, पण तू माझी न ऐकण्याची शपथ घेतली आहेस. आता ना ही राहील ना तुझा हट्ट कायम राहणार आहे. यश, हट्ट आर्यन नाही, तू करत आहेस टीना. जर आर्यन तुझ्यावर प्रेम करत नाही तर तुम्ही दोघे कसे आनंदी राहाल पुढे चालत? हे बघ टीना, आम्ही मित्र आहोत. आम्ही कॉलेजमधील अनेक समस्या सोडवल्या आहेत. आम्ही तिघे मिळून हे प्रकरण मिटवू. तू निदान माझं तरी ऐक. टीनाने पायाजवळ पडलेला ग्लास यशच्या दिशेने फेकला, जो यशच्या हाताला लागला. यशच्या हातातून रक्त येऊ लागले. सॉरी यश, हा कोर्ट नाही जिथे तू तुझ्या शब्दांची जादू चालवशील. ही मुलगी आज माझ्या हातून मरेल. हिच्यामुळे माझ्या वडिलांचे नाव, माझी मैत्री, माझे प्रेम सर्व काही संपुष्टात आले. हिच्यामुळे आज मी वेडी झाली आहे, त्यामुळे हिला तर मरावेच लागेल. असे बोलून टीनाने काचेच्या तुकड्यावर हात दाबला. माहीने मागून तिच्या डोक्यावर जोरात बाटली मारली.
अचानक झालेल्या हल्ल्यामुळे टीनाचा तोल गेला आणि ती खुशीला धरून खाली पडणार होती. तेवढ्यात माहीने खुशीचा हात स्वतःकडे ओढला आणि टीना पायऱ्यांवरून खाली पडली. माही, तर मित्रांनो, तुम्हाला एंट्री कशी वाटली? तिने खुशीच्या गळ्यावर रुमाल ठेवला आणि खाली आली. टीनाचा हात धरला, तिला उठवून गालावर जोरात थप्पड मारली आणि म्हणाली, वेडी सनकीबाई, तुझी एवढा रायता करायची हिंमत कशी झाली? बरं, तू ते केलं तर केलं, पण माझ्या बहिणीच्या गळ्यावर काच कशी ठेवलीस आणि यशच्या हातावर काच मारलीस? तर तुझ्या पापाचे भांडे फुटणारच होते. अगं, मैत्री तुटायला तूच जबाबदार आहेस. तू तुझ्या मित्राच्या पाठीत वार केलास, मग याला माझी बहीण कशी जबाबदार आहे? आणखी एक थप्पड मारून, पुन्हा असं काही करावंसं वाटत असेल तर माझी थप्पड नक्की आठव. एवढं बोलून तिने टीनाला महिला पोलिसांकडे ढकललं आणि म्हणाली, हा कचरा इथून घेऊन जा, नाहीतर इथं राहिल्या दुर्गंधी येईल. टीनाला पोलिसांनी अटक केली. यश पोलिसांसह बाहेर आला. त्याला काही कायदेशीर गोष्टीही क्लिअर करायच्या होत्या. आर्यने जाऊन खुशीला मिठी मारली आणि तिच्यासोबत बाहेर येताना माहीला त्याचा रुमाल दिला आणि म्हणाला, यशलाही जखम झाली आहे. माहीला आर्यनचा संकेत समजला. जेव्हा ती बाहेर आली तेव्हा तिने पाहिले की पोलीस गेले आहेत आणि यशच्या हातातून रक्तस्राव होत होता. माहीने हातावर रुमाल बांधला आणि म्हणाली, खूप रक्त असेल तर दान कर, एखाद्या गरीबाला उपयोगी पडेल. का वाया घालवतोयस? यश रुमाल घेऊन कधी येशील वाट पाहतोय. माहीने यशच्या पोटात हलकेच ठोसा मारला आणि म्हणाली, माझी इतकी वाट बघू नकोस. मी खूप विक्षिप्त प्राणी आहे. मला स्वतःशिवाय इतर कोणाचीही पर्वा नाही. यशने तिचा हात धरला आणि तिला जवळ ओढले आणि म्हणाला, एवढं मोठं खोटं कसं बोलू शकतेस तू? माझ्या दुखापतीमुळे तुला फरक पडत आहे हे स्पष्टपणे दिसत आहे. तू माझ्यावर प्रेम तर करायला लागली नाहीस ना? माहीने त्याला ढकलले आणि म्हणाली, थोडी काळजी काय केली? तू प्रकरण प्रेमापर्यंत घेऊन गेलास. मी माझी काळजी परत घेते. असे म्हणत तिने बांधलेला रुमाल परत काढून यशच्या दुसऱ्या हातात ठेवला आणि गाडीकडे वळून उभी राहिली. यश, अरे देवा, हिला समजवायला खूप वेळ लागणार आहे. काही हरकत नाही यश, तू हे करू शकतोस. माहीला यशचे बोलणे ऐकू आले. ती हसत हसत गाडीजवळ येऊ लागली आणि यश तिच्या मागे गेला. कारच्या बोनेटजवळ खुशी आणि आर्यनने एकमेकांचा हात धरत आर्यन म्हणाला, अजून एक प्रेमकथा सुरू झाली आहे. आर्यनच्या खांद्यावर डोकं ठेवून खुशी म्हणाली, प्रेम ही खूप सुंदर भावना आहे आणि ही सुंदर भावना एका ठिकाणी बंदिस्त राहू शकत नाही. काही वेळाने आर्यन, खुशी, यश आणि माई घरी आली. घरातील सर्वजण त्यांची आतुरतेने वाट पाहत होते. आर्यन आणि यश खुशीला काहीही होऊ देणार नाही हे सर्वांना माहीत होते, तरीही त्यांना भीती वाटत होती. सर्वजण सुखरूप पोचल्यानंतर सुजेच्या लग्नाचे उरलेले सोहळे पार पडले. मध्ये आर्यनला खुशीशी बोलायला वेळ मिळाला नाही, म्हणून आर्यनने खाली टेबलवर एक चिठ्ठी लिहून खुशीसाठी ठेवली आणि रघुला खुशीला ती वाचायला सांगायला सांगितली. त्यानंतर आर्यन त्याच्या खोलीत गेला. कथा आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.